शेतकरी मित्रांनो, आता तुमच्या बँक अकाउंटवर पीएम किसानचा हे 20 हप्ता जमा झाला असेल। आता शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकऱ्यांनी आपल्याला कमेंट्स केलेले आहे की दादा आता पीएम किसानचा हे 20 हप्ता शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर 2000 रुपये जमा झालेले आहे। आता हे नमोचा हप्ता कधी जमा होणार आहे? त्या शेतकरी मित्रांनो, पीएम किसानचा हप्ता जमा झालेला आहे। आता नमोचा हप्ता सुद्धा जमा होणार आहे, त्यांची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे। त्या शेतकरी मित्रांनो, यादीमध्ये नाव कशा प्रकारे बघायचे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व तसेच शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनाचा हे 20वा हप्ता मिळाला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, कारण की शेतकरी मित्रांनो मग तुम्हाला काय करावे लागेल, तुमचा हप्ता जमा झाला की नाही, कशा प्रकारे चेक करायचे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिले तुम्ही कमेंटमधून सांगा की तुम्हाला पीएम किसानचा हे 20वा हप्ता मिळाला किंवा नाही आहे। तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला नमोचा हप्ता मिळणार की नाही, त्या यादीमध्ये नाव कशा प्रकारे बघायचं, सर्वात पहिले शेतकरी मित्रांनो तुम्हाला यादी ओपन करायची आहे, म्हणजेच की गुगल ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। आणि शेतकरी मित्रांनो, ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं पीएम किसान सन्मान, इथं पीएम किसान अशा प्रकारे सर्च करायचं आहे। शेतकरी मित्रांनो, सर्च केल्यानंतर आता बघू शकता की तुमच्या समोर सुद्धा अशा प्रकारे इंटरफेस ओपन होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, इथं तुम्हाला खालच्या पीएम बेनिफिट लिस्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। शेतकरी मित्रांनो, इथं बघू शकता की इथं बेनिफिट लिस्टचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर शेतकरी मित्रांनो, तुमच्या समोर सुद्धा पीएम किसान सन्मान निधी योजनाची जी काय यादी होती आणि तसेच नमो शेतकरी योजनाची जी काही यादी होती ती तुम्हाला दिसायला मिळणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, बघू शकता की पीएम किसानचा हे हप्ता शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर जमा झालेला आहे। शेतकरी मित्रांनो, हे हप्ता कालच जमा झालेला आहे, इथं बघू शकता। ठीक आहे, शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर 2 ऑगस्ट 2025 रोजी शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर पैसे जमा झालेले आहे। आता शेतकरी मित्रांनो, बघू शकता की आता पीएम किसानचा आहे व तसेच आता नमोचा हप्ता शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर हे 7वा हप्ता कधी जमा होणार आहे। सगळ्यात पहिले शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्याला हे पीएम किसानचा हप्ता मिळाला त्याच वेबसाईटवर नमोचा सुद्धा ची शेतकऱ्याची यादी जाहीर होते। मग आज हे शेतकरी मित्रांनो, आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। आता शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्याला पीएम किसानचे पैसे मिळाले त्या शेतकऱ्याला नमोचे पैसे मिळणार का? बऱ्याच शेतकऱ्याचा असा प्रश्न सुद्धा असतो। पण शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्याला पीएमचे पैसे मिळाले त्या शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनाचे सुद्धा पैसे मिळणार का? बघा शेतकरी मित्रांनो, यादीत नाव असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहे, नाही तर मिळणार नाही। तर यादीमध्ये नाव बघायचं असेल तर सर्वात पहिले तुम्हाला मी जे स्टेप बाय स्टेप सांगितली ते तुम्हाला फॉलो करायची आहे। शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला खाली आल्यानंतर तुम्हाला एक बेनिफिट लिस्टचा ऑप्शन बघायला मिळणार आहे। इथं बघू शकता की बेनिफिट लिस्टचा ऑप्शन आहे, तर या बेनिफिट लिस्ट वाल्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। शेतकरी मित्रांनो, या यादीत नाव असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, बघा पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेची जी काही यादी बघायची हे सेम प्रोसेसर असते, कारण की बघा शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिले पीएम किसानचा हे हप्ता शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर जमा होतो, नंतर हे नमोचा हप्ता जमा होतो। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, पहिले पीएम किसानचा हप्ता, आता बघा आता नमोचा जे काय आपण नमो शेतकरी योजनेची यादी बघणार आहोत त्या यादीत नाव असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार, नाही तर नमोचे मिळणार नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला इथं महाराष्ट्र निवडायचं आहे व तसेच इथं शेतकरी मित्रांनो तुम्हाला डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे, तर सब डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे आणि इथं गावाचं नाव निवडायचं आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, बघा इथं तुम्हाला काय निवडायचं, जिल्हा, इथं तालुका निवडायचा आहे आणि इथं गाव निवडायचं आहे, कोणत्या गावाची यादी बघायची आहे ते। तर सर्वात पहिले शेतकरी मित्रांनो, आपण आपला जिल्हा निवडूया, नंतर शेतकरी मित्रांनो आपला एक तालुका निवडूया व तसेच आता शेतकरी मित्रांनो मला कोणत्या गावाची यादी बघायची आहे तर इथे मी गावाचं नाव निवडणार आहो। सर्वात पहिले शेतकरी मित्रांनो, हे पूर्ण लक्षपूर्वक काय तर भरपूर सारे असे गाव दिलेले आहे, बघू शकता। जे काय तुमचं गाव आहे त्या गावाला तुम्हाला क्लिक करायचं आहे। शेतकरी मित्रांनो, क्लिक केल्यानंतर आता बघू शकता की इथे तुम्हाला एक गेट रिपोर्टचं ऑप्शन सुद्धा बघायला मिळणार आहे, त्या गेट रिपोर्ट वाल्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। शेतकरी मित्रांनो, आता क्लिक केल्यानंतर आता बघू शकता की तुमच्या समोर सुद्धा अशा प्रकारे इंटरफेस ओपन होणार आहे, म्हणजेच की आता नमोच्या शेतकरी योजनाची यादी बघायला मिळणार आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्याला हे पीएमचा हप्ता मिळाला, लक्षपूर्वक आहे का, ज्या शेतकऱ्याला हे पीएमचा हप्ता हे 20वा मिळाला त्या शेतकऱ्याला हे नमोचा सुद्धा हप्ता मिळणार आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, हे पीएम किसानची यादी आलेली आहे आणि याच बघा या यादीत नाव असेल तर तुम्हाला नमोचा हप्ता सुद्धा मिळणार आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, आता ही यादी ही अपडेट होणार आहे। आता बघा आज या 2-3 दिवसात ही जी काय यादी आहे ही अपडेट होणार आहे।
या जगा यादीतून काही शेतकऱ्याला गायबसुद्धा करण्यात येणार आहे, कारण की ज्या शेतकऱ्याला पीएमचा हप्ता मिळाला त्या शेतकऱ्याला नमोचा सुद्धा हप्ता मिळणार आहे. म्हणजेच की ही बघा, ही यादी अपडेट व्हायला काही दिवसच बाकी राहिलेले आहे. जर शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला पीएमचा हप्ता मिळाला असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आता लवकरच नमोचा हप्ता सुद्धा तुमच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे.